फर्स्ट पॉईंट कव्हर केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण ब्रीदिंग प्रोसेस बघितली. ब्रीदिंगमध्ये 2 पॉईंट्स बघितले, इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन. तर सेकंड पॉईंट आपण स्टडी करणार आहे तो म्हणजे एक्सटर्नल रेस्पिरेशन. तर फर्स्ट पण इन्स्पिरेशन स्टडी केलं. इन्स्पिरेशनमध्ये दिस एअर इट कम्स इनटू lungs and this air consists of oxygen. इन्स्पिरेशन मध्ये इनटेक केलेल्या एअर मध्ये जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन आता कुठे आलेला आहे लंग्स मध्ये. दिस एक्सटर्नल रेस्पिरेशन इज द प्रोसेस ऑफ गॅसियस एक्सचेंज बिटवीन लंग्स अँड ब्लड. एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणजे काय आहे तर लंग्समध्ये आणि ब्लडमध्ये गॅसियस एक्सचेंज होते आणि त्या गॅसियस एक्सचेंजच्या प्रोसेसला आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणतो. तर गॅसियस एक्सचेंज म्हणजे काय, देअर आर 2 गॅसेस, फर्स्ट वन ऑक्सिजन अँड सेकंड वन CO2. ओके, नाउ इन आवर लंग्स ड्यू टू द इन्स्पिरेशन इनसाइड द alveoli the air comes and this air consists of ऑक्सिजन. आपण इन्स्पिरेशन केल्यानंतर लंग्समध्ये जे अल्व्हिओल आहे त्या अल्व्हिओलामध्ये ऑक्सिजन आहे. हा ऑक्सिजन लंग्समधून ब्लडमध्ये जातो. तर ब्लड कुठे आहे तर दिस इज प्रेझेंट इन पल्मोनरी कॅपिलरीज. तर हे पल्मोनरी कॅपिलरीज म्हणजे आपले दोन्ही लंगच्या वर ब्लड व्हेसल्सचं ब्लड कॅपिलरीचं कंप्लीट काय आहे नेटवर्क आहे. आणि हे ब्लड व्हेसल्सचं कंप्लीट नेटवर्क आहे दॅट इज पल्मोनरी कॅपिलरी. आणि हे आतमध्ये आहेत ते लंग्स. दोन्ही लंग्सवर पल्मोनरी कॅपिलरीचं म्हणजे ब्लड कॅपिलरीचं कंप्लीट नेटवर्क आहे आणि त्या ब्लड कॅपिलरीजमध्ये ब्लड असतं. आता लंग्समध्ये जो ऑक्सिजन आहे तो ब्लडमध्ये जाणं आणि ब्लड मध्ये जो CO2 आहे तो CO2 लंग्समध्ये येणं म्हणजे अल्व्हिओलायमध्ये येणं. दिस स्टेप इट इज कॉल्ड ॲज एक्सटर्नल रेस्पिरेशन. सिंपल मिनिंग आहे बघा. एक्सटर्नल रेस्पिरेशन या प्रोसेसमध्ये लंग्समध्ये आलेली एअर की ज्यामध्ये ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन ब्लडमध्ये जाणं आणि ब्लडमधला CO2 हा लंग्समध्ये येणं याला म्हणायचं एक्सटर्नल रेस्पिरेशन. आता ब्लड नेमकं कुठं आहे तर दोन्ही लंग्सवर ब्लड कॅपिलरीचं नेटवर्क असतं आणि त्या नेटवर्क म्हणजे ब्लड कॅपिलरीच्या आतमध्ये ब्लड असतं. नाउ धिस गॅसियस एक्सचेंज इट टेक्स प्लेस बिटवीन द रेस्पायरेटरी मेम्ब्रेन्स. हे गॅसियस एक्सचेंज नेमकं कसं होतं तर त्याच्यासाठी काय गरजेचं आहे रेस्पायरेटरी मेम्ब्रेन्स. तर ही रेस्पायरेटरी मेम्ब्रेन्स म्हणजे काय आहे तर सपोज दिस इज वन ऑफ द अल्व्हिओलाय. दिस अल्व्हिओलाय इट कन्सिस्ट ऑफ सच टाइप ऑफ सिंगल लेयर ऑफ स्क्वॅमोस इपिथेलियम. दिस इज single layer of the squamous epithelium. In 11th standard we already studied about the types of tissues. Okay, this is air sac or this is alveoli and this is the single layer of squamous epithelium. Now these alveoli, these are covered by the number of pulmonary capillaries. We consider suppose this is one pulmonary capillary or simply we can call it as the blood capillary. यालाच काय म्हणू शकतो आपण ब्लड कॅपिलरी. दिस इज ब्लड कॅपिलरी वॉल and this wall it is also having the single layer of squamous epithelium. या दोन्हीवरही जो लेयर आहे याला सिंगल लेयर आहे. सिंगल लेयर कशाचं आहे स्क्वॅमोस इपिथेलियमचं. Now this single layer of the air sac हा एअर सॅकचा मेम्ब्रेन आणि हा ब्लड कॅपिलरीचा मेम्ब्रेन. these two membranes these are called as respiratory membrane. ह्या दोन्ही मेम्ब्रेनला काय म्हणायचं रेस्पायरेटरी मेम्ब्रेन
आणि गॅशियस एक्सचेंज ही इथं होते. तर कशी होते, तर दिस एअर सॅक इट कन्सिस्ट ऑफ एअर इन विच ऑक्सिजन इज मोर. इन्स्पिरेशन मधून एअर जी आतमध्ये आली त्यामध्ये ऑक्सिजन आहे, तो ऑक्सिजन या मेम्ब्रेन मधून, या ब्लड कॅपिलरीच्या मेम्ब्रेन मधून पास होतो आणि तो ब्लड मध्ये मिसळतो. ऑक्सिजन हा ब्लड मध्ये मिक्स झाला आणि या ब्लड मध्ये जो CO2 आहे तो CO2 ब्लड कॅपिलरीचं मेम्ब्रेन क्रॉस करून, एअर सॅकचं मेम्ब्रेन क्रॉस करून हा अल्व्हिओलाई मध्ये येतो. CO2 कम्स इनसाइड द एअर सॅक. म्हणजे सिंपल मिनिंग आहे, लंग्स मधला ऑक्सिजन ब्लड कॅपिलरीज मधल्या ब्लड मध्ये येतो आणि ब्लड कॅपिलरीज मधला CO2 हा लंग्स मध्ये अल्व्हिओलाई मध्ये जातो. त्याला म्हणायचं एक्सटर्नल रेस्पिरेशन. आणि ही गॅसियस एक्सचेंज, ऑक्सिजन ब्लड मध्ये जाणं आणि ब्लड मधला CO2 ऑक्सिजन मध्ये येणं, हे दोन मेम्ब्रेन्स मधून घडत असतं. त्यांना आपण रेस्पिरेटरी मेम्ब्रेन म्हणतो आणि यांचा लेअर कसा असतो, सिंगल लेअर ऑफ द स्क्वॅमोस इपिथेलियम. ओके. नाउ in case of this respiratory membrane, this gaseous exchange takes place. Always there is a rule, means how gas exchange. See, these gases, these are always diffuses from area of higher pressure to area of lower pressure. This is the main point, you have to remind it properly. This exchange of gases means oxygen goes into blood, CO2 goes into alveoli. This traveling or this exchange, it always takes place from area of higher pressure to area of the lower pressure. म्हणजे ज्या भागामध्ये कॉन्सन्ट्रेशन हे जास्त आहे गॅसचं, तिथून हा कमी कॉन्सन्ट्रेशन असलेल्या एरियामध्ये डिफ्यूज होत असतो. आता या पॉइंटला धरून आपण हे CO2 आणि गॅस ऑक्सिजनची एक्सचेंज कशी होते बघूया. तर फर्स्ट पॉइंट आपण बघूया, दॅट इज पार्शियल प्रेशर ऑफ CO2. PCO2 means partial pressure of the CO2 and PO2 means partial pressure of oxygen. Okay. Now in these two structures we consider, the first one our lungs. These lungs consist of alveoli. And second one pulmonary capillaries. In these pulmonary capillaries blood is present. Okay. Now inside the partial pressure of the CO2, this partial pressure of CO2 in lungs, it is 45 millimeter of Hg, and inside our blood there is presence of the partial pressure, that is 40 mm Hg. Okay. Inside our lung, see here, just 1 minute. Just there is a small correction here. First we consider, here is the pulmonary capillaries, and these pulmonary capillaries consist of blood, and here is the lungs. Lungs consist of alveoli. Okay. And this partial pressure, it is 104 mm Hg in blood, and here it is 44, here in case of 40 mm Hg, and this one is 104 mm Hg. Now see, in case of the pulmonary capillaries, partial pressure of CO2 it is 45 mm Hg, and in lungs it is 40 mm Hg.
By this rule, the CO2 it diffuses from blood to lungs. Means from our blood, the carbon dioxide it goes to the area of lower pressure, that is lungs. जे ब्लड मध्ये CO2 चं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे ते CO2 कुठं ट्रॅव्हल होतो ब्लड मधून लंग्स आणि त्याच वेळेस लंग्स मध्ये कॉन्सन्ट्रेशन हे 104 mmHg आहे. फ्रॉम हायर प्रेशर इट ट्रॅव्हल्स टुवर्ड्स द एरिया ऑफ लोअर प्रेशर म्हणजे ब्लड. म्हणजे थोडक्यात CO2 हा ब्लड मधून लंग्स मध्ये येतो आणि ऑक्सिजन हा लंग्स मधून ब्लड मध्ये जातो. दिस गॅसियस एक्सचेंज इट इन्व्हॉल्व द मेन मेकॅनिझम दॅट इज लंग्स मधला ऑक्सिजन ब्लड मध्ये जाणं आणि ब्लड मधला CO2 हा अल्व्हिओलाई मध्ये येतो. सेकंड पॉइंट क्लिअर झालाय का बघा, दॅट इज एक्सटर्नल रेस्पिरेशन. एक्सटर्नल रेस्पिरेशन मध्ये CO2 आणि O2 यांची एक्सचेंज आहे. ही एक्सचेंज कुणामध्ये होते तर लंग्स आणि ब्लड मध्ये. लंग्सवर ब्लड कॅपिलरीचं कव्हरिंग आहे, त्यामध्ये ब्लड आहे. आता अल्व्हिओलाई मध्ये असलेला ऑक्सिजन हा ब्लड मध्ये जातो आणि ब्लड मधला CO2 हा लंग्स मध्ये येतो. आता हे गॅसेस ट्रॅव्हल करताना त्यांचा रूल काय आहे तर ज्या एरियामध्ये हायर प्रेशर आहे तिथून लोअर प्रेशरकडे गॅस नेहमी ट्रॅव्हल होतो. म्हणजेच लंग्समध्ये जो आपला कार्बन डायऑक्साईड आहे तो 45 mmG आहे, ब्लडमध्ये 45 आहे. त्यामुळे ब्लडमधून CO2 लंग्समध्ये येतो का तो बाहेर टाकायचा आहे शरीराच्या आणि लंग्समध्ये ऑक्सिजन जास्त आहे तो ब्लडमध्ये जातो का तर तो सेलला प्रोव्हाइड होणार असतो. हा सिंपल मेकॅनिझम आहे. एक्सटर्नल रेस्पिरेशन याच्यावर मेकॅनिझम एक्सप्लेन करायला क्वेश्चन येतो तुम्हाला, एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ एक्सटर्नल रेस्पिरेशन. आता याच्यामध्ये पाठ न करता पॉईंट्स लक्षात न ठेवता काही 4 पॉईंट्स आहेत की ज्यामध्ये डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन आपण लक्षात ठेवायचे आणि त्याच्या आधारे ही प्रोसेस आपल्याला एक्सप्लेन करता येते. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट रिॲक्शन टाईपमध्ये हा जो मायक्रो आहे हा लक्षात ठेवायचा आहे. पहिला की लंग्समधला ऑक्सिजन ब्लडमध्ये जातो आणि ब्लडमधला CO2 अल्व्हिओलायमध्ये येतो. आणि सेकंड की गॅसेस ट्रॅव्हल हे नेहमी हायर प्रेशरकडून लोअर प्रेशरकडे जातात. आणि त्यानंतर ह्या फिगर्स लक्षात ठेवायच्यात, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यात माझं सुद्धा कन्फ्युजन झालेलं होतं. पल्मिनरी कॅपिलरीजमध्ये ब्लड आहे की ज्यामध्ये CO2चं 45 mmG कॉन्सन्ट्रेशन आहे आणि लंग्समध्ये कॉन्सन्ट्रेशन 40 mmG. व 45 कडून हा 40 कडे हायर टू लोअर. आणि ऑक्सिजनमध्ये लंग्समध्ये 104 mmHg आहे आणि आपल्या ब्लडमध्ये 40 mmHg. म्हणून लंग्समधून ऑक्सिजन हा पल्मोनरी कॅपिलरी म्हणजे ब्लडमध्ये जातो. दिस इज द सेकंड स्टेप. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आता पुन्हा बघणार आहोत की ऑक्सिजन जो ब्लडमध्ये गेला त्याचं पुढं काय होतं आहे आणि तिसरी स्टेप आपण त्यामध्ये कव्हर करणार आहोत, इंटरनल रेस्पिरेशन. थँक्यू.